वसुंधरा मॅडम, अरे तुम्ही? माझंच जरा काम होतं म्हणून आले मी. पण बाकी आमच्या सरांकडे कसं काय सगळं मस्त ना? मस्त एकदम. अंकल आंटी पण खूप छान आहे, तो सपोर्टिव्ह आहेत. मला परक्यासारखं फीलच होऊ दिलं नाही. एकदम घरच्यासारखी वागवतात मला. म्हणजे रेशन कार्ड वर नाव लागतंय यंदा. सॉरी. मी कामासाठी आले होते ना. हा फोन नेहरू नगरला ज्या माणसाची पिंपामध्ये डेड बॉडी सापडली त्याचा आहे. ह्याच्यातली सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे. लॉक आहे का? हो, अनलॉक करायचं आहे. पण ह्यातली कुठलीच इन्फॉर्मेशन मिस होता कामा नये. सगळं इम्पॉर्टंट आहे. हो चालेल. माझा कलिग आहे, तो इलेक्ट्रॉनिक्स हँडल करतो. तो हेड ऑफिसला गेलाय, तो आला की मी देते त्याला. नाही, काही हरकत नाही, पण हे काम आज झालं पाहिजे. अर्जंट आहे. ठीक आहे, नक्की. बाकी आता फ्री आहात ना तुम्ही? म्हणजे असं काही इम्पॉर्टंट काम नाहीये ना? हो, म्हणजे काही अर्जंट काम नाहीये. मी म्हणलं आपण असं जरा कॉफी वगैरे घेतली असती. चहा घेऊयात का? चहा घेऊयात. आता काय चहा काय खारी काय, चला. ते मिरजकर फॅमिली आता कुठेच पळून जाऊ शकणार नाही. म्हणजे त्यांच्या नाशिकच्या प्लॅनला चांगलाच बुच लावलाय. मायनस केलाय कायमचा. सगळं सेटिंग लावलंय मी. ते हॉटेलचं काम तर चांगलंच लटकणार आहे. व्हेरी गुड. आता आपल्याला थोडासा वेळ मिळेल. ते जर का नाशिकला गेले असते तर त्यांच्यापर्यंत पोहोचून नवीन नेटवर्क क्रिएट करायला थोडा वेळ गेला असता. पण आता ते मुंबईतच आहेत म्हटल्यानंतर ते आपल्या टप्प्यात राहतील. पण तरी सुद्धा त्यांच्याकडे थोडंसं लक्ष ठेवावंच लागेल. कारण नाशिक नाही तर आणखी कुठेतरी ते मुंबई सोडून जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. जोपर्यंत त्यांच्या मुलीकडून आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत त्यांना मुंबईतून हलू द्यायचं नाही. आणि ते काम झाल्यावर त्यांचं जगातलं काम संपलं. निघ. किलवर रामसिंगच्या जागेवर आपल्याला नवीन माणूस ठेवावा लागेल. एक जण आहे जो आपल्या कामाला येतो. कोण आहे? विश्वासातला नसला ना तर भरोशातलाच आहे. आपल्याकडेच काम करतो रामसिंगच्या आधीपासून. त्याला जर प्रमोशन दिलं तर काहीच वांधा होणार नाही. कोण आहे? बोलो. आलाय? सूरज. नाही रे बाबा, काय लोन बिन नको आहे मला. हा सर, काय ना, तुला किंवा तुझ्या घरच्यांपैकी कोणाला पाहिलं ना की मला असं गोळाच येतो पोटात. म्हणजे तू कशाला आलीस इथे? एक मिनिट, अजून काय आठवलं का तुला? नाही सर, ऍक्च्युली मला त्या दिवशीच विचारायचं होतं. मायकल लोबो बद्दल काही कळलं का? मायकल लोबो बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आहे. अजून काही नव्याने काय मिळालेली नाही. सध्या मी किलवर पर्यंत पोहोचण्याचा एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. हा, जाम उलाढाल आहे त्या सगळ्यामध्ये, पण जमेन मी. राहिला विषय मायकल लोबोचा, तर बघ, मायकल लोबो असं इंटरनेटवर मी सर्च केलं. मायकल लोबो नावाचं गॅरेज गोडाऊन असं काही नाही आहे. मायकल लोबो हे तू सर्च केलंस ना, फक्त नाव, तर 75,000 रिझल्ट आहेत. आता मला सांग, तू बघितलेली मायकल लोबो नावाची पाटी अख्ख्या मुंबईत शोधणं हे म्हणजे समुद्रातून सुई शोधण्यासारखं आहे ना. आणि विषय असा पण आहे, लक्षात घे, तू पाहिलेला तो बोट 4-5 महिन्यापूर्वीचा आहे, बरोबर?
मग एव्हाना तो बोर्ड काढून फेकला असेल किंवा वेगळंच तिथं काहीतरी नाव असेल, तसं शोधावं. पण सर काही करून तो बोर्ड शोधलाच पाहिजे. माहितीये मला, माझ्या खबरी कामाला लावलेत मी, गोष्टी चालू आहे, पण या सगळ्याला जरा वेळ लागतो. तू काळजी नको करू, काही इन्फॉर्मेशन मिळाली तर देईन मी तुला. पण सर अगं वेळ लागतो. तू ना ते वेब सिरीज बघणं कमी कर. तिकडे पोलीस येतात, तटा तटा रिझल्ट लावतात, असं नसतं. आम्ही खरे पोलीस आहोत, आम्हाला वेळ लागतो. हा चहा चल. अरे सर या ना, चहा घेणार? चालू दे तुमचं. काही चहा दे रे. सावनी मिरजकर माहितीच आहे ना तुला. हाय, माहिती मला. वसुंधरा गोडबोले. मला माहितीये, मी मागच्या वेळी तुम्हा दोघांना पाहिलं होतं टपरीवर, तुम्ही छान गप्पा मारत बसला होता. हो का? हा, तेव्हा जमदाडे मॅडमने सांगितलं मला तुमच्याबद्दल. हो, अच्छा अच्छा अच्छा, नाईस. हे कोण आहे? हा हा शशांक, फ्रेंड आहे. हा हा. फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्येच आहे. सायबर आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्पेशलायझेशन आहे याचं. आणि शशांक, हे भोसले सर. या आय नो, खूप नाव ऐकलं यांचं. आज बी मुळे भेटायचा योग आला. कसली बी? ही वसुंधरा. हा सर, तो लाडाने मला बी म्हणतो. लाडाने? शॉर्ट फॉर्म बरा पडतो ना सर. एवढं बोशुंधरा कोण बोलत बसेल? आणि ते किती ऑड वाटतं. असं वाटतं तोंडात गुलाबजाम ठेवून न गिळता बोलायला सांगितलं. बोशुंधरा असं कसं बोलणार ना सर. आणि काळ इतका फास्ट आहे ना सर, की आमच्या फील्डमध्ये ते शॉर्टकट कीज असतात ना. हवं तर तसं समजा, बोशुंधरा इज इक्वल टू बी. किती वेळ वाचतो ना सर. या वाचलेल्या वेळाचं काय करता तुम्ही? गप्पा मारतो. काम धंदे नाही? हो, आता निघतोच आहे. बी ती ATM रॉबरीची केस आहे ना, आज आपल्या येईल हातात. हो हो, ते फिंगरप्रिंट्स घेतलेत मी, आज पाठवायचे आहेत मॅच करायला. चला येते सर. झालं तुमचं, चालला. नाही, मला एवढंच सांगायचंय की बी म्हणून उरलेल्या 3 अक्षरांचा जो अगाध वेळ तुम्ही वाचवला, त्याच्यामध्ये जरा आमच्या गरीबाच्या केसकडे पण बघा. आम्हाला पण करायचे असतात थोड्याफार केसेस सॉल्व्ह. हो हो, ते राहिलंच सर. सॉरी. सॉरी. येस सर, डोंट वरी. आजच ती केस सॉल्व्ह करतो. पण बी, अजून तो फोन माझ्या हातात नाही आलाय. अरे असं कसं? जमदाडे मॅडम कडून कलेक्ट केला आणि टेबलवरच ठेवला होता. तुला मिळालं नाही? नाही. बरं ठीक आहे, चल देते मी. एव्हिडन्स आहे हा तो. डोंट वरी सर, माझ्याच टेबलवर आहे. ही काय असिस्टंट आहे तुमची? नाही. नाही हो सर, काही पण काय. आम्ही हेल्प करतो एकमेकांना, फ्रेंड आहे ना आम्ही. चला येऊ. हा चल. किती वेळ सांगायचं रे, चहा दे चहा दे चहा दे. मी दिसलो की चहा ठेवायचा पांड्या. ह्याच्यात पण जळका चहा. जाळा जाळा, अजून जाळा. हो पांड्या दादा, खरंच काहीतरी जळतंय. मला सगळं कळतंय. मला पण कळतंय सर. हा ये, पाणी आणते. हा ऐक ना, हो आपल्याला नाशिक पोस्टपोन करावं लागते. त्या साईटवर काहीतरी लीगल कॉम्प्लिकेशन्स आलेत. बॉस म्हणतोय 2-3 महिन्यामध्ये सॉर्ट आउट करीन, पण लीगल कॉम्प्लिकेशन्स आहेत, तेवढ्या लवकर नाही सॉर्ट आउट होणार. त्यामुळे पोस्टपोन करावं लागतंय. नाही, आपण जाणार आहोत. आपण इथून शिफ्ट होणार आहोत हे नक्की. जायला लागेल अभय. साव अजून मनाने बाहेर नाही पडले या सगळ्यातनं. आपण कुठेतरी लांब गेलो ना तर टेन्शन कमी होईल. लवकरात लवकर नाशिकला गेलो तर जीवाचा घोर कमी होणार आहे. मग पाणी घे, चहा आणते.
हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम. मे आय कम इन सर? यस कम इन. सर कितने बजे का मीटिंग फिक्स करूं? भोसले सर एकदम भारी आहेत म्हणून आणि हेल्पफुल पण आहेत सर. मी इतक्या दिवसांपासून रेंटवर घर शोधत होती, कुठे जाऊ काय करू काहीच कळत नव्हतं मला. पण मी एकदा सरांना विचारलं आणि सरांनी मला लगेच परमिशन दिली त्यांच्या घरी राहायची. अंकल आंटी पण एकदम मस्त आहेत, कूल आहेत ते. झालं तुझं. आधी तो फोन दे मला, तो अनलॉक करायचा आहे, डेटा रिट्रीव्ह करायचा आहे आणि सरांना द्यायचा. कुठे आहे तो? टेबलवर आहे, घे. मी नाहीये इकडे. बघ ना व्यवस्थित, तिथेच ठेवला होता. बी ते खरंच फोन नाहीये. खाली वगैरे पडला असेल. हॅलो हॅलो जमदाडे मॅडम. हा मॅडम बोला. तो फोन तुम्ही दिला होता मला, तो कुठे ठेवला? मी तुम्हालाच दिला होता ना. हो मलाच दिला होता, पण मी तिथेच ठेवला होता. ठेवला होता म्हणजे? तो फोन ऍक्च्युली सापडत नाहीये. इंस्पेक्टर विजय भोसले अन्ना, हेलो साहब, क्या खबर? हमें मीटिंग का बोल दिया उसने, वो रेडी है, आज रात तक को मिलेगा वो. ठीक है, मैं ठेले पे आके मिलता है. अभी बहुत बारिश है, आता है शाम को. ओके सर, वेलकम टू होटल सर. ए वसुंधरा, काय ग, काय झालं? रडतीस का तू? हे घरी सगळं ठीक आहे ना? घरी सगळं ठीक आहे अंकल. मग काय झालं? हा, ऑफिस मध्ये काय झालंय का? एक मिनिट, हा चिकू काही बोलला का तुला? अजून तरी नाही, पण ते मला भेटले की ते मला खूप रागवणार आहेत. का? सरांच्या डिपार्टमेंट मधून एक एव्हिडन्स आला होता माझ्याकडे. तो मोबाईल फोन होता. मी तो बोललेल्याच्या नादात टेबलवर ठेवला आणि आता तो सापडत नाहीये. अरे बापरे, चिकू त्याच्या कामाबद्दल किती पर्टिक्युलर असतो तुला माहिती आहे ना वसुंधरा. बापरे सगळं. ए, चिकू चिकू ऐक ऐक त्या अजिबात मध्ये बोलायचं नाही. एक मिनिट थांब. काय चाललंय? सकाळी सांगितलं होतं ना मी तुला, एव्हिडन्स आहे बरोबर. सकाळी सांगितलं होतं ना. मग अरे किती हलगर्जीपणा तुमचा कामातला. हे जे काही टाइमपास करता ना त्याचा परिणाम आहे हा. एक शब्द काढू नका तोंडातून. यस कम इन. मी व्यंकट. वेंकट कन्नडी का? हाँ महाराष्ट्र. है जी. महाराष्ट्र निगम, मराठी मराठी. तो ये मीटिंग आपने फिक्स की है जी? आप क्लियर के लिए काम करते हो? हाँ जी बिल्कुल. तो डील क्या? हमारा माल कोलंबिया से आता है अफगानिस्तान के रास्ते. तो वो टोटल रिस्क मैं ले रहा हूं. आपको बस यहाँ
मुंबई में वो माल डिस्ट्रीब्यूट करना है। जी मैंने सुना है आपका नेटवर्क बहुत स्ट्रांग है जी। हाँ जी, स्ट्रांग है ना, बहुत स्ट्रांग। आप सिर्फ माल यहाँ ले आइए, फिर हमारी गैंग इसको पूरी मुंबई में डिस्ट्रीब्यूट करेगी। हमारा कट क्या होगा? डील तो आपसे है नहीं जी, डील तो किलवर से है। हाँ, तो किलवर है का? यत्र तत्र सर्वत्र। अब हंसिए मत, किलवर सभी जगह होती है। अभी यहाँ इस वक्त इस कमरे में किलवर है, देखना है? ये लीजिए। रडल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, कळलं ना वसुंधरा? सिरियसनेस समजून घे. 6 महिने मी त्या माणसाला शोधत होतो. 6 महिन्यानंतर जेव्हा राजेश मला तो माणूस सापडला, तिथे सुद्धा ही तडबडली ना यार. मला कळत नव्हतं त्या माणसाला पकडू की हिचा जीव वाचवू मी. ह्या दुनियेचा प्रशिक्षण आहे, माहितीये तू? नाही नाही, मला खरंच कळत नाही. तुम्हाला जर सिरियसनेस असेल तर नका करू नका. मग तो फोन नाही, ती केस होती वसुंधरा, अख्खी केस. तो फोन जर अनलॉक झाला असता ना, तर त्या केस मधलं काय काय अनलॉक झालं असतं याची आयडिया आहे का तुला? हा, नाही नाही, माझं एवढं सिंपल म्हणणं आहे, एकदम सिंपल. काम प्रामाणिकपणे करा, जमत असेल तर सोडून द्या. ज्या माणसाला त्या कामाची गरज आहे ना, तो माणूस करतो ते काम आणि तितक्याच प्रामाणिकपणे करतो. आम्ही नाही करत. सॉरीचं काय लोणचं घालू मी तुझ्या? काय करू? तू सॉरी म्हटलं तो फोन येणार आहे, मला डेटा मिळणार आहे, केस सॉल्व्ह होणार आहे. होणार आहे का? होणार आहे. मी जे चिडलोय त्याच्यावरचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे काय? मग उचल, नाही तर बाहेर फेकून देईन मी तो फोन. हॅलो. हे बी काय झालं? काही नाही, बोल. हे बघ, रडत असेल तर रडणं थांबव. तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. तो मोबाईल सापडलाय. काय? हो, इथे खाली ड्रॉवर मध्येच होता. इथे कसा आला माहित नाही. मी सगळे ड्रॉवर चेक केले तेव्हा इथे खाली सापडला. थँक गॉड. डोंट वरी, मी तो आता अनलॉक करतोय आणि तो सगळा डेटा भोसले सरांना देतो. हो, लवकर दे. तुला काय झालं पण? काही नाही, आपण नंतर बोलू. तू आधी ते काम कर, अर्जंट आहे. ओके. आणि थँक्यू सो मच. अंकल, तो फोन, तो एव्हिडन्स सापडलाय. हा, ए चिकू, अरे फोन सापडला बघ. ऐकतोय ऐकतोय. हा सर, तो शशांक आहे ना, तो फ्रेंड माझा, आज भेटलो आपण. त्यांनी शोधून काढला. सापडायलाच पाहिजे होतं त्याला, बरोबर ना? काम करायलाच पाहिजे. येणार आहे का डेटा? हो हो, तो रिट्रीव्ह करतोय डेटा. तो त्याला सांगितलंय अर्जंटली पाठवतोय. लवकर पाठवायला सांग. सापडला फोन. कामच आहे त्यांचं. मी उगाच नाही चिडलो तुला. यू नो मी चांगलं काम करते. हा, चहा करू का आल्याचा? चालेल. चिकू, आप पक्का किलवर के आदमी हो जी? बिल्कुल. लेकिन किलवर का तो पुलिस ने अरेस्ट कर रखा है, तो फिर डील कैसे होगी? अरे आप ये तुच्चे छोटे लोगों जैसी बात मत कीजिए. अरे किलवर पुलिस प्रोटेक्शन में बिजनेस करती है, आपको यकीन नहीं आता? अच्छा, ये कल मिलवा देता हूं आपको किलवर से. धन जी, लेकिन आपको मेरे साथ बाहर आना होगा, यहाँ नहीं. है जी? हाँ जी, क्योंकि किलवर के कई सारे दुश्मन हैं और आप उनके साथ डील कर रहे हो तो आपके जान को भी खतरा हो. लेकिन आप चिंता मत कीजिए, मैं आपको बिल्कुल सेफ जगह ले जाऊंगा और कल सुबह फुल पुलिस प्रोटेक्शन में किलवर से मिलाऊंगा. चलेगा?
नाशिकचं कॅन्सल नाही ना होणार? पोस्टपोन झालं. सांगितलं ना तुला, लिगल फॉर्मॅलिटीज आणि ते जागेचं झालं की आपण जाऊ लवकरात लवकर. हे कोणीतरी मुद्दाम करून आणलंय. म्हणजे आजकाल ना मला कुठलीही गोष्ट सरळ सुरळीत पार पडेल यावर विश्वासच राहिलेला नाही. म्हणजे बघ ना, नाशिक विषयी कोणाला काही माहीत नव्हतं. नाशिकच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडत होत्या व्यवस्थित. अचानक कसा हा प्रॉब्लेम आला? आपण मुंबईच्या बाहेर जाऊ नये असं नाही ना वाटत आहे कोणाला तरी? किलवर